महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडली कमलाय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे। महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अखंड हिंदुस्थानची कवच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंदजी धीवर, विष्णूजी जाधव, प्रमोदजी ठेंगडे, सुरेशजी गायके, बाळासाहेब कारले, विशाल खंडागळे, सुरेशजी सोनवणे, सुभाषजी साबळे, लखनजी सलामपुरे, विनायकजी जळके, अविनाशजी घुले ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहेत ते माझे मोठे बंधू रमेशजी गायकवाड, आपल्या उमेदवार सौभाग्यवती विद्याताई गायकवाड, पंचायत समितीचे उमेदवार लताताई कानडे, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे तसा हा गट तसा छोटा आहे। किती गावाचा आहे? 13 गावाचा। 13 गावाचा गट असताना बरेच जण छोट्याशा कागदावर झालेली कामं छापतात भाऊ, पण तो रमेश दादाला पूर्ण पुस्तक छाकावं लागलेलं आहे। एवढं काम मागच्या जिल्हा परिषद आणि मला असं वाटतं हीच त्यांना पुन्हा एकदा संधी वहिनीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी दिली पाहिजे। मागच्या काळात जिल्हा परिषदेत आम्ही सोबत काम केलं, करत असताना सगळ्यात आधी काय तर माझ्या सर्कलचे किती विकास कामं तुम्ही करणारे, किती मंजूर करणारे, अशा प्रकारची भूमिका रमेश दादा सातत्यानं ठेवत होते। कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे होते, सभापती आमचे होते, बरोबर का? आणि या काळात रमेश दादा एकच बोलायचे की आमच्या सर्कलला काय करणार, काय निधी देणार, कोणते कामं मंजूर करणार। आता काही कामं रमेश दादांनी केलं, श्रेय दुसऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण एक सांगू का, आमदारालाही जमले नाही एवढे कामं रमेश दादांनी या मतदारसंघात। आमदार नुसत्या घोषणा कराल, मी सहज बेरीज केली तर 90, 100, 125 कोटी रुपयाचे विकास काम एकट्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये झालेले आहे। आणि पुन्हा एकदा हे सर्कल पुन्हा गतीनं पुढे नेण्यासाठी आपल्याला सौभाग्यवती विद्याताई रमेश गायकवाड यांना पुन्हा निवडून दिलं पाहिजे, लताताईंना पुन्हा निवडून दिलं पाहिजे। अनेक प्रश्न आहे, हॉस्पिटलचे प्रश्न आहे, निवडून द्या अशा प्रकारचं आवाहन करतो आणि सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा परिषद 2026च्या निवडणुकीमध्ये पंढरपूर गटातून विद्या रमेश गायकवाड आणि पंचायत समितीला आमच्या उमेदवार लताबाई कानडे या उभ्या आहेत आणि तिकडे रवी चव्हाण म्हणून आपला कॅन्डिडेट उभा आहे गेवराई ग्रुप। आता हे तिन्ही उमेदवार विजयी होणार आहे। गेली 5 वर्ष आम्ही जी विकासाची कामं केली आणि विकासाच्या कामामुळे हे लोक आम्हाला निवडून देणार आहे। आज मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर एक साइडेड वातावरण झालेलं आहे, एकतर्फी वातावरण झालेलं आहे। आम्ही जी केलेली शेतकऱ्यांची कामं आहेत त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणच्या नागरिकांना जाण्यासाठी या 6.5 कोटीचा जो पूल बनवला याला वळकगावला, तो पूल इथं आपण जे फुलेनगर आहे
त्या फुलेनगरमध्ये आम्ही लोकांच्या घरामध्ये पावसाळ्याचे पाणी यायचं, त्याला आम्ही 5 कोटी रुपयाचा निधी आणला. त्याचप्रमाणे आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 1,20,00,000 रुपयाचा आपला निधी दिला. त्याचप्रमाणे गावामध्ये एक बाबासाहेबांचं स्मारक उभं केलं. त्याचप्रमाणे आम्ही गेवराईला मोठं 72 लक्ष रुपयाचं बौद्ध विहार बांधलं आणि दत्त मंदिर बांधलं. अशा अनेक ओळखगावला बौद्ध विहार बांधलं, पूल बांधला, रस्ते केले, सिमेंट रस्ते, सारं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि मतदारसंघामध्ये प्रत्येक छोटा असेल की मोठा असेल, आता गोलवाडी भागामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याची टाकी आणली. ती शाळा जी आहे ती शाळा आमच्या निधीतून बांधली गेली. पेवर ब्लॉक बांधले, पेवर ब्लॉक बसवले. त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकली आणि गाव छोटासा असल्यामुळं तुमदार गाव दिसत आहे. तिथं बौद्ध विहारासाठी आम्ही 7 लक्ष रुपयाचा निधी दिला. त्याचप्रमाणे आम्ही गेवराईला गिरनेरा तांड्यावर आम्ही आरोग्य केंद्र उभं केलं. आरोग्य केंद्राला जवळपास 40 लक्ष रुपये मी खर्च केले. गेवराईला ग्रामपंचायत आणली जनसुविधेमधून, ती ग्रामपंचायत सुद्धा बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही वडगाव कोलाटी येथे आरोग्य केंद्र नेलं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेतकरी जे राहतात त्या शेतकऱ्याला जवळपास 300 सिमेंट बंधारे बांधून दिले. त्यामुळे शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न सुटलेला आहे. सिंधोन बिंदोन भागात सुद्धा शेतकऱ्याला पाणी मिळतंय. त्याचप्रमाणे आमचं परदरी जे गाव आहे तिथं सिमेंट बंधारे बांधले आणि आमचा जो तांडा आहे परदरी तांडा त्या ठिकाणी सिमेंट रस्ते बांधले. त्या ठिकाणी आम्ही सेवालाल महाराजाचं मंदिर उभं केलं. असे अनेक प्रश्न म्हणजे आम्ही जवळपास 1,20,00,000 रुपये आम्ही ते घाट कटिंग साठी दिले कुठल्या परदरी गावाच्या. आणि तो शोले टाईप तिथं पिक्चर मधला जो भाग होता त्या पद्धतीने तिथे घाट असताना आम्ही त्या ठिकाणी 1,20,00,000 रुपये आणले. आम्ही त्या ठिकाणी एक मारुतीचं मोठं मंदिर स्वतःच्या पैशातून बांधून दिलं आणि असे अनेक कामं केले. सर्व जाती धर्माला घेऊन आम्ही काम केलेले. प्रत्येक ठिकाणी आम्ही कब्रस्तान जेवढी आहेत आमच्या या जिल्हा परिषद सर्कलला त्याला साऱ्याला आम्ही सुशोभीकरण केलं. त्याला पूर्ण आम्ही भिंती म्हणजे संरक्षण भिंती बांधून दिल्या आणि तिथं आम्ही खूप नलिका बसवल्या. म्हणजे अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिथं स्वच्छ पाण्यानं लोकांना तिथं हातपाय धुवायसाठी पाणी ठेवलं. साऱ्या जेवढे काही आम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही हेमास्त बसवले प्रत्येक कब्रस्तानमध्ये. त्याचप्रमाणे आम्ही स्मशानभूमी बसवल्या, स्मशानभूमी आणल्या. आम्ही गेवराईला मोठी स्मशानभूमी बांधली. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी आपल्या गेवराईला पाणी पुरवठ्याचे जलजीवन मिशन राबवलं. या ठिकाणी सुद्धा आम्ही 3,68,00,000 रुपयाचा निधी जलजीवन मिशनच्या मार्फत आम्ही या ठिकाणी टाकीचं काम चालू आहे. आम्ही अनेक गावामध्ये जलजीवन मिशनच्या योजना राबवल्या आणि चारीकडे पाण्याचा स्रोत सुरू व्हावा म्हणून माननीय गुलाबराव पाटील जे पाणी पुरवठा मंत्री त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो. आणि पंढरपूरला आम्ही हर घर नल हर घर जल अशी जी संकल्पना आहे शासनाची ती इम्प्लिमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? विकासाला मतदान करा आणि विकास झाला नाही, विकास महत्वाचा आहे. आपल्याला काही जात धर्माचे भांडणं नको. जिल्हा परिषद ही छोटी निवडणूक आहे, विकासाची निवडणूक आहे. असं आपल्याला काम करायचंय. या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये सर्व भाईचारा निर्माण करू, जाती धर्माच्या भिंती तोडून आम्ही सर्व एक आहोत. हे काम आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आलेलो आहोत. सर्व जाती धर्माचे लोक आमचे आहेत. सर्व मंडळी या ठिकाणची मतदार आमचे आहेत. आमचं कुटुंब आहे. हे सर्कल म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि पंढरपूर हे आमचं गाव आहे. त्यामुळे आम्हाला करणं शुगर भैया आता आम्ही या ठिकाणी असं झालं की आमची पूर्वी ग्रामपंचायत होती बळदगाव ग्रुप ग्रामपंचायत. त्याच्यामध्ये गंगापूर नेरी आणि पाटोदा होतं आणि नंतर पंढरपूर होतं. आम्ही त्या गावाला त्यावेळी ती विभक्त झाली. त्या विभक्त झाल्याच्या नंतर त्यांना आमचं जे गावठाण होतं ते बळदगावला गेलं आणि या ठिकाणी गावठाण तिकडे गेल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमचं गावाचं गावठाण डिक्लेअर न केलं. आमचं महसुली क्षेत्र घोषित झालं पंढरपूरचं, परंतु आम्हाला गावठाण क्षेत्र घोषित न झाल्यामुळे मध्यंतरी 3 महिन्यापूर्वी आम्ही एक बैठक घेतली माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी
या ठिकाणी आपल्याला एक समिती नेमली गेली. ती माननीय तहसीलदार, BDO आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख या तिघांची सदस्य समिती तिन्हीने प्रस्ताव तयार करायचा आणि त्यामध्ये एक मोजणीचा प्रस्ताव उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे साऱ्या गावाच्या ज्या नोंदी आहेत त्या ग्रामपंचायतीच्या मार्फत आमचे आमिर भाई यांनी पंचायत समितीला नेऊन दिलेले आहेत. ते काम BDO तर झालेलं आहे आणि तहसीलदाराचा अहवाल लवकरच तिथे प्राप्त होईल आणि या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गावाला गावठाण क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देऊ आणि प्रत्येकाला आपण ड्रोनच्या द्वारे या गावाची मोजणी केली आणि त्या ड्रोनच्या द्वारे आम्ही सर्वांना जेवढी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी प्रमाणे आम्ही त्यांना मालकी हक्काचे उतारे म्हणजे कबाली देणार आहोत आणि सर्वांना PR कार्ड द्यायचं आम्ही काम करू. हीच आमची पुढच्या काळातलं काम राहणार.